हम्म. अक्षय हा शब्द कानावर पडला की साहजिकच म्हणजे सर्वात अधिक काय आठवत आपल्याला? बहुधा अक्षय तृतीयाचा सण. हो ना. अगदी तेच. दुकानांमधली ती प्रचंड गर्दी, सोन्या चांदीची खरेदी आणि एक सुप्त इच्छा असते की आपला पैसा, आपली संपत्ती कधी संपू नये. अगदी खळाळत्या प्रवाहासारखा तो पैसा येत राहावा असंच वाटतं सर्वांना. हो, म्हणजे आपण नेहमी संपत्तीला किंवा बँक बॅलन्सला या अक्षय संकल्पनेशी जोडतो. पण समजा एखाद्याने आपली सर्व संपत्ती गमावली, अगदी शून्य झाली, तरी ती व्यक्ती स्वतःला श्रीमंत किंवा अक्षय म्हणू शकते का? आजच्या या सखोल चर्चेत आपण याच गोष्टीचा वेध घेणार आहोत. आणि हा खूपच रंजक विरोधाभास आहे बरं का. कारण आपण नेहमी परिणामांवर लक्ष केंद्रित करतो, प्रक्रियेवर नाही करत. हां, बरोबर. आज आपण ज्या माहितीच्या स्रोतांवर चर्चा करत आहोत, त्यांचा मूळ गाभाच हा आहे. म्हणजे खरी संपत्ती ही तिजोरीत नसते, तर ती आपल्या मानसिकतेत, आपल्या माइंडसेटमध्ये असते. माइंडसेट. हो. हो, आपण आज अक्षय मानसिकतेची रचना समजून घेणार आहोत. एक अशी मानसिकता जी पैसा गमावला तरी नवीन संधी निर्माण करण्याची ताकद ठेवते. जे नवशिके आहेत किंवा ज्यांनी यावर कधी विचार नाही केला, त्यांच्यासाठी आपण अगदी सोप्या शब्दात हे उलगडणार आहोत. आणि हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. कारण आपण अनेकदा पाहतो की काही लोकांनी शून्यातून मोठं साम्राज्य उभं केलंय. हो, आणि काहींनी वारसानी मिळालेली कोट्यावधींची संपत्ती काही वर्षांतच गमावली आहे. अगदी खरंय. याचाच अर्थ पैसा मर्यादित आहे. तो खर्च केल्यावर कमी होतो. पण विचार करण्याची पद्धत, आपला दृष्टिकोन अमर्यादित आहे. तो वापरल्याने अधिक धारदार होतो. नक्कीच. म्हणजे पैसा हे एक उत्पादन आहे, एक बाय प्रॉडक्ट आहे. पण तुमची मानसिकता ही ती मूळ फॅक्टरी आहे जिथून हे उत्पादन बाहेर पडतं. अच्छा, फॅक्टरी. हे सादृश्य खूप छान आहे. हो, म्हणजे जर तुमची फॅक्टरी सुरक्षित आणि कार्यक्षम असेल तर एखादं उत्पादन हरवलं किंवा खराब झालं तरी काहीच फरक पडत नाही. कारण फॅक्टरी लगेच नवीन उत्पादन तयार करू शकते. अगदी बरोबर. बाह्य परिस्थिती कितीही बदलली तरी आपले विचार आपल्या नियंत्रणात असतात. खरा अक्षय हा बाहेरून मिळत नाही, तो आतून तयार होतो. पण एक मिनिट. इथे मला एका सामान्य माणसाच्या दृष्टिकोनातून थोडा विचार करावासा वाटतो. सांगा ना. म्हणजे हे सगळं फॅक्टरी आणि मानसिकतेचं तत्वज्ञान ऐकायला खूप छान वाटतं. पण जेव्हा वास्तवात महिन्याचं घरभाडं भरायचं असतं, मुलांची शाळेची फी भरायची असते किंवा नोकरी जाण्याची भीती असते, हो, अगदी प्रॅक्टिकल प्रश्न. हो ना, तेव्हा माझी मानसिकता हीच माझी संपत्ती आहे असा विचार करून भाडं तर नाही ना भरता येत. अशा या तणावाच्या वेळी ही अक्षय मानसिकता खरंच काही कामाची असते का? हा अत्यंत जमिनीवरचा आणि महत्वाचा प्रश्न आहे. अनेकदा लोकांना वाटतं की मानसिकता बदलणे म्हणजे वास्तवाकडे डोळेझाक करून खोट्या सकारात्मकतेत जगणे. पण तसं अजिबात नाहीये. मग नेमकं काय आहे हे? अक्षय मानसिकता असणं म्हणजे समस्या नाटाळणं नव्हे, तर समस्येवर प्रतिक्रिया देण्याची तुमची पद्धत बदलणे होय. जेव्हा आर्थिक संकट येतं तेव्हा सामान्यतः माणसाचा मेंदू एका अभावाच्या मानसिकतेत किंवा स्कॅर्सिटी माइंडसेटमध्ये जातो. म्हणजे माणूस घाबरतो. अगदी. आणि ह्या भीतीमुळे काय होतं, मेंदूचा जो भाग तार्किक विचार करतो तो काही काळासाठी बंद पडतो आणि माणूस फक्त संकटावर लक्ष केंद्रित करतो. त्याला फक्त बंद दरवाजेच दिसतात. म्हणजे जसं आपण अंधारात घाबरल्यावर आपल्याला प्रत्येक सावलीत भूत दिसायला लागतं, तसंच काहीसं आपण उपलब्ध असलेल्या मार्गांकडे दुर्लक्ष करतो आणि फक्त काय नाहीये याचाच विचार करत बसतो. अगदी तेच उदाहरण. पण जर त्या व्यक्तीकडे अक्षय मानसिकता असेल तर ती व्यक्ती त्या घाबरलेल्या अवस्थेतून स्वतःला लवकर बाहेर काढते. ती वास्तवाचा स्वीकार करते की हो, सध्या माझ्याकडे पैसे नाहीत आणि मला भाडं भरायचंय. पण त्यानंतरचा त्यांचा प्रश्न हा नसतो की माझ्यासोबतच असं का होतंय. बरोबर, ते रडत बसत नाहीत. नाही, त्यांचा प्रश्न असतो, माझ्याकडे सध्या अशी कोणती कौशल्य आहेत, कोणते संपर्क आहेत, ज्यांचा वापर करून मी यातून मार्ग काढू शकतो. ही मानसिकता त्यांना निष्क्रियतेकडून सक्रियतेकडे घेऊन जाते. क्या बात है. आणि हेच इंजिन त्यांना कठीण काळात पुढे नेतं. नक्कीच. बरोबर. आणि जेव्हा आपण या आतल्या फॅक्टरीबद्दल बोलतो तेव्हा आणखी एक अत्यंत रंजक मुद्दा या नोंदींमध्ये समोर येतो. कोणता? जर हा अक्षय झरा आपल्या आत असेल तर तो फक्त स्वतःपुरता मर्यादित ठेवून चालणार नाही. इथूनच अर्थशास्त्राच्या एका पारंपरिक नियमाला थेट आव्हान देणारा विचार समोर येतो. देण्याच्या वृत्तीचा मुद्दा. हो, भौतिक जगात अर्थशास्त्राचा नियम साधा आहे. माझ्याकडे ₹1000 असतील आणि मी ते कोणाला दिले तर माझ्याकडचे ₹1000 वजा होतात.
पण या अक्षय मानसिकतेत देण्याची वृत्ती हा संपत्ती वाढवण्याचा मुख्य मार्ग सांगितला आहे. बरोबर. ज्ञान, प्रेम, आदर आणि मदत या अशा गोष्टी आहेत ज्या दिल्याने कमी न होता अनेक पटीने वाढतात. हे कसं काय शक्य आहे? कारण इथे आपण भौतिक मर्यादेच्या पलीकडच्या गोष्टींबद्दल बोलत आहोत. जेव्हा आपण ज्ञान किंवा मदत देण्याबद्दल बोलतो तेव्हा आपण एका पॉझिटिव्ह सम गेममध्ये प्रवेश करत असतो, जिथे दोन्ही बाजूंचा फायदा होतो. म्हणजे दिल्याने आपलंच ज्ञान वाढतं. अगदी. जेव्हा एखादी व्यक्ती आपलं ज्ञान दुसऱ्याला देते तेव्हा केवळ घेणाऱ्याचाच फायदा होत नाही, तर देणाऱ्याच्या संकल्पना अधिक स्पष्ट होतात, त्याची उजळणी होते. मला वाटतं हे समजून घेण्यासाठी आपण तंत्रज्ञान क्षेत्रातील ओपन सोर्स कोडिंगचं उदाहरण घेऊ शकतो. हो, ते अतिशय चपखल उदाहरण आहे. पूर्वी कंपन्या आपले सॉफ्टवेअर कोड लपवून ठेवायच्या, कोणी चोरू नये म्हणून. पण ओपन सोर्समध्ये तुम्ही तुमचा कोड संपूर्ण जगासाठी खुला करता. बरोबर. इतर डेव्हलपर्स तो कोड घेतात, त्यात सुधारणा करतात, त्यातले बग्स शोधून काढतात. तुम्ही तो कोड दिला म्हणून तो संपला नाही. उलट तुम्हाला सुरुवातीपेक्षा खूप पटीने अधिक शक्तिशाली सॉफ्टवेअर परत मिळालं. ज्ञान वाटण्याचं तंत्र अगदी हुबेहूब या नेटवर्क इफेक्टसारखं काम करतं. हे ओपन सोर्सचं उदाहरण या संकल्पनेला अगदी अचूक बसतं. आणि हे फक्त तंत्रज्ञानापुरतं मर्यादित नाही. जेव्हा आपण समाजात कोणाला वेळ देतो, मानसिक आधार देतो, तेव्हा आपण एक सोशल कॅपिटल किंवा सामाजिक भांडवल निर्माण करत असतो. आणि पैशांपेक्षाही हे भांडवल जास्त उपयोगी पडतं. नक्कीच. आज तुम्ही कोणाला मदत केली तर उद्या जेव्हा तुम्हाला संधीची गरज असते तेव्हा हाच नेटवर्क इफेक्ट तुमच्यासाठी काम करतो. म्हणूनच अक्षय मानसिकतेत देणे ही केवळ एक चांगली सवय नाही, तर ती एक हुशार गुंतवणूक आहे. पण मग इथे एक साहजिक प्रश्न उभा राहतो. विचारा. जर देण्याने आपलंच ज्ञान वाढणार असेल, आपलाच फायदा होणार असेल, तर माणसं सहजासहजी का देत नाहीत? लोक आपलं ज्ञान, संपर्क शेअर करायला का कचरतात? याचं मुख्य कारण काय असावं? याचं सर्वात मोठं कारण आहे लोकांच्या मनात खोलवर रुजलेली अभावाची भावना किंवा फीलिंग ऑफ लॅक. अच्छा, अभावाची भावना. हो, आपण अशा सन्हाल्यात वाढलो आहोत जिथे आपल्याला सतत वाटतं की सगळं काही मर्यादित आहे. यश, पैसा, संधी सगळं मर्यादित आहे. समोरच्याला यश मिळालं तर माझ्या वाट्याचं यश कमी होईल, ही जी सुप्त भीती असते ती लोकांना स्वार्थी बनवते. मी हे दिलं तर माझ्याकडे काय उरेल हा विचार. अगदी बरोबर. ही अभावाची भावना माणसाला अक्षय मानसिकतेपासून खूप दूर नेते. ही भावना खरोखरच मोठा अडथळा आहे. मग यातून बाहेर कसं पडायचं? या स्रोतांचा अभ्यास करताना एक प्रभावी उपाय समोर येतो. तो म्हणजे कृतज्ञता आणि सकारात्मकता. हो, ग्रॅटिट्यूड. पण जेव्हा आपण कृतज्ञता हा शब्द ऐकतो तेव्हा तो बऱ्याचदा खूप गुळगुळीत आणि सेल्फ हेल्प पुस्तकांमधल्या एखाद्या क्लिशेसारखा वाटतो. म्हणजे एखाद्याने रोज सकाळी उठून माझ्याकडे जे आहे त्याबद्दल धन्यवाद म्हटलं तर खरंच काही चमत्कार होतो का? मला असं वाटतं की कृतज्ञता हा काही जादूचा मंत्र नाही, तर तो आपल्या मेंदूचा एक प्रकारचा SEO किंवा सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन आहे. आपण मेंदूला जे शोधायला सांगतो तेच आपल्याला जास्त दिसतं. असतो. दर सेकंदाला आजूबाजूला लाखो गोष्टी घडत असतात, पण मेंदू सगळ्यांची नोंद घेऊ शकत नाही. तो फक्त त्याच गोष्टींना आत येऊ देतो ज्यावर आपण लक्ष केंद्रित केलेलं असतं. जर तुम्ही नवीन लाल रंगाची गाडी घेतली तर अचानक तुम्हाला रस्त्यावर सगळीकडे लाल रंगाच्या गाड्या दिसायला लागतात. अरे ओ, असं बऱ्याचदा होतं. त्या गाड्या आधीही तिथेच होत्या, पण तुमच्या मेंदूचा फिल्टर आता त्यांच्यासाठी ट्यून झाला आहे. म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती अभावाच्या मानसिकतेत असते तेव्हा तिचा मेंदू फक्त काय कमी आहे, कुठे अडचण आहे याच गोष्टी शोधत असतो. त्यामुळे ती व्यक्ती एखाद्या खोलीत गेली तरी तिला फक्त समस्याच दिसतात. नक्कीच. आणि जेव्हा आपण कृतज्ञता व्यक्त करतो, म्हणजे जे चांगलं आहे त्यावर लक्ष केंद्रित करतो, तेव्हा आपण मेंदूचा तो अल्गोरिदम बदलतो. बापरे, हे किती लॉजिकल आहे. आणि अल्गोरिदम बदलला की आपण अचानक त्या संधी पाहू लागतो ज्या आधीपासून तिथेच होत्या, पण नकारात्मक फिल्टरमुळे दिसत नव्हत्या. कृतज्ञता मनाला एका बचावात्मक अवस्थेतून काढून एका सर्जनशील किंवा क्रिएटिव्ह अवस्थेत आणते. तणावाखालील मन धोके शोधत असतं, पण कृतज्ञ मन शांत असतं आणि शांत मन संभाव्य मार्गांवर लक्ष केंद्रित करतं. हे स्पष्टीकरण खूपच सहाय्यक आहे. कारण लोक सकारात्मक विचार म्हणजे सगळं छान होईल अशी भाबडी आशा असा अर्थ घेतात. पण सकारात्मकता म्हणजे आंधळेपणा नाही, तर ती एक जाणीवपूर्वक केलेली कृती आहे. अगदी तसंच. आणि या संपूर्ण प्रवासाचा एक अतिशय महत्वाचा टप्पा आता समोर येतो. कोणता? जेव्हा आपण मानसिकता बदलतो,
कृतज्ञतेमुळे अभावाची भावना दूर करतो, मेंदूला संधी शोधण्यासाठी तयार करतो, तेव्हा या सगळ्याचा अंतिम उद्देश काय असतो? फक्त भौतिक यश मिळवणे? नाही, नक्कीच नाही. या प्रश्नाचं उत्तर आपल्याला अंतर्गत समाधान किंवा इनर पीस मध्ये मिळतं. अक्षय मानसिकता म्हणजे बाहेरच्या परिस्थितीवर अवलंबून न राहता आतून शांत आणि स्थिर राहण्याची कला. आणि हे साध्य करणं हे कदाचित सर्वात कठीण काम आहे. कारण बाह्य जग कायमच अस्थिर असतं. कधी यश मिळतं, कधी अपयश. हो ना? जर आपलं समाधान बाहेरून मिळणाऱ्या व्हॅलिडेशनवर अवलंबून असेल, तर आपली मानसिक अवस्था एखाद्या रोलर कोस्टरसारखी वर खाली होत राहील. आज कोणी चांगलं बोललं तर आकाशात, उद्या वाईट बोललं की जमिनीवर. हे टाळण्यासाठीच अंतर्गत समाधान महत्वाचं ठरतं. जेव्हा तुम्हाला स्वतःच्या प्रयत्नांची खात्री असते, तेव्हा बाहेरची आव्हाने तुमचं मानसिक संतुलन बिघडवू शकत नाहीत. शांत मन हीच सर्वात मोठी संपत्ती आहे. पण इथे पुन्हा एकदा थोडा प्रॅक्टिकल प्रश्न विचारायचा आहे. नक्कीच. हे ऐकायला खूप आदर्श वाटतं, पण आजच्या या धावपळीच्या, अतिशय स्पर्धेच्या जगात, जिथे सोशल मीडियाचा भडीमार आहे, कामाचा प्रचंड ताण आहे, तिथे बाहेरच्या परिस्थितीचा स्वतःवर परिणाम न होऊ देणं शक्य आहे का? हे जगापासून अलिप्त झाल्यासारखं नाही वाटत? हा खूपच रास्त प्रश्न आहे. आणि इथे शांत राहणे या शब्दाचा अर्थ चुकीचा घेतला जातो. याचा अर्थ असा अजिबात नाही की जगाकडे दुर्लक्ष करायचं किंवा तुम्हाला राग दुःख जाणवणारच नाही. मग याचा खरा अर्थ काय? हे समजून घेण्यासाठी आपण एका स्मार्टफोनच्या ऑपरेटिंग सिस्टीमचं म्हणजे OSचं उदाहरण घेऊया. अरे वा, मगाशी जो कोडचा विषय काढला त्याच्याशीच मिळतं जुळतं उदाहरण. हो, समजा फोनमध्ये एकाच वेळी 20-25 हेवी ॲप्लिकेशन्स उघडी आहेत. जर फोनची मूळ ऑपरेटिंग सिस्टम कमकुवत असेल तर फोन हँग होतो, गरम होतो आणि क्रॅश होतो. माणसाच्या बाबतीत यालाच आपण बर्नआउट म्हणतो. अगदी बरोबर. पण जर मुळेच अत्यंत मजबूत असेल तर ती काय करते? ती ठरवते की सध्या स्क्रीनवर जे ॲप चालू आहे त्याला सर्वात जास्त मेमरी द्यायची आणि बाकीचे जे बॅकग्राऊंडला आहे त्यांना थोडा वेळ स्लीप मोडवर टाकायचं. ती फोनला क्रॅश होऊ देत नाही. म्हणजे आपण बाहेरच्या जगातील ॲप्स जसे की ऑफिसचा ताण, आर्थिक चिंता डिलीट करत नाही आहोत, ते चालूच आहेत. हो, ते तर राहणारच. पण आपली जी आतली ऑपरेटिंग सिस्टम आहे, आपली मानसिकता, ती इतकी स्थिर आहे की ती या सगळ्याला योग्य प्रकारे मॅनेज करते. ती एकाच वेळी सगळ्या गोष्टींचा ताण घेऊन आपल्याला क्रॅश होऊ देत नाही. अगदी अचूक पकडलत. बाहेरच्या जगात लाटा येणारच आहेत, पण ही अक्षय मानसिकता तुम्हाला त्यात बुडण्यापासून वाचवते, लाटांवर स्वार व्हायला शिकवते. तुम्ही उपाय शोधता, योग्य तिथे चिडताही, पण तुमचा जो मूळ गाभा आहे तो विस्खळीत होत नाही. बापरे, हे खूपच भारी आहे. तुम्ही भावनांचे गुलाम होत नाही, नियंत्रक बनता. हीच ती खरी अक्षय संपत्ती. खरोखरच हे अत्यंत विचार करायला लावणारं आहे. आजच्या या चर्चेत आपण अक्षय या संकल्पनेचा जो प्रवास पाहिला तो नेहमीच्या समजुतींपेक्षा खूप सखोल आहे. अक्षय म्हणजे केवळ पैसा नाही, ती एक फॅक्टरी आहे. होय, आणि आपण ज्ञानाची ओपन सोर्स पद्धत कशी काम करते तेही पाहिलं. कृतज्ञता हा फक्त शब्द नसून मेंदूचा फिल्टर बदलणारा अल्गोरिदम आहे, हे समजून घेतलं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती मजबूत ऑपरेटिंग सिस्टीम जी आपल्याला आतून शांत ठेवते. या स्रोतातील तो मध्यवर्ती विचार इथे पुन्हा सांगावासा वाटतो. अक्षय संपत्ती बाहेर नाही, ती आपल्या विचारांमध्ये आहे. अगदी खरंय. तर आजच्या या अत्यंत रंजक चर्चेचा शेवट आपण एका अशा प्रश्नाने करूया जो आपल्याला स्वतःच्या आत डोकावून पाहायला भाग पाडेल. आपण पाहिलं की विचारच खरी संपत्ती आहे. मग दररोज सकाळी उठल्यावर नवीन दिवसाची सुरुवात करताना आपण आपल्या या मानसिक बँक खात्यात नक्की कोणत्या विचारांची गुंतवणूक करत आहोत? आपण तिथे अभावाची, भीतीची नाणी टाकत आहोत की कृतज्ञतेची आणि सकारात्मकतेची? हा नक्कीच शांतपणे विचार करण्यासारखा मुद्दा आहे. याच विचारासोबत आज आपण इथेच थांबूया. खूप खूप धन्यवाद.